त्यासाठी स्वतःच्या भावनांना नाव द्या. डायरीमध्ये लिहा, आज मला भीती वाटली किंवा मला दुःख झालं. जर समोरच्या व्यक्तीला ह्याबद्दल बोलण्याची गरज वाटत नसेल तर शांतपणे तुम्ही एवढं तरी म्हणू शकता की मला हे विसरायला वेळ लागेल. ही सवय तुम्हाला स्वतःच्या भावना जपायला शिकवते. दुसरी व्यक्ती तुमच्या भावनांची कदर करत नसेल तरी तुम्ही स्वतः तरी ती करायची आहे. नॉर्मल भांडण असतं ना, तेव्हा दोन्ही व्यक्ती आपल्या जागी योग्य किंवा अयोग्य असू शकतात. तिथे समानता असते. दोन्ही पक्ष आपलं मत मांडतात, त्याच्यावर चर्चा होते. पण टॉक्सिक वागणुकीमध्ये नेहमी एकच माणूस वर्चस्व गाजवतो. टॉक्सिक व्यक्तीचा नेहमी हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न असतो की तीच बरोबर आहे आणि तुम्ही नेहमी चुकीचे असता. ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आठवणीवर किंवा विचारावर शंका घ्यायला लावतात. उदाहरणार्थ, असं काही झालंच नव्हतं, तू तुझ्या मनातून काहीतरी बनवतेस किंवा बनवतोयस. ह्या वागणुकीचा उद्देश फक्त समोरच्या व्यक्तीला नियंत्रणात ठेवणं एवढाच असतो. ह्याच्यावर उपाय म्हणून तुम्ही मात्र हे करायचे की तुमचं मत, तुमची भावना, तुमची आठवण खरी आहे हे स्वतःला सांगायचे. जेव्हा कुणी तुम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा शांतपणे तुमचा दृष्टिकोन मांडा. मी तुमच्याशी सहमत नाही, मला आठवतंय की आपण ह्याबद्दल काल बोललो होतो. ही छोटी छोटी वाक्य असतात ना, ती तुम्हाला तुमच्या विचारांवर विश्वास ठेवायला शिकवतात. तुम्ही कुणाच्याही नियंत्रणाखाली राहत नाही. ह्यानंतर विचार करायचा आहे की वादानंतर तुम्हाला कसं वाटतं. तात्पुरत्या वादानंतर थोडी नाराजी, थोडासा राग येतो. थोड्या वेळाने तुम्ही तो प्रसंग विसरून जाता, मनात टोचणे राहत नाही. पण हाच वाद जेव्हा टॉक्सिक व्यक्तीसोबत होतो तेव्हा खूप वेळापर्यंत तुम्हाला एकतर मनामधून अपराधीपणा वाटत राहतो, कारण समोरची व्यक्ती तुम्हाला सतत ही जाणीव करून देते की ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं मूळ कारण तुम्ही आहात. तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी त्यांच्या चुकांसाठी तुम्हालाच माफी मागावी लागते. तुम्हाला सतत वाटत राहतं की तुम्ही कमी पडताय, तुम्ही चांगले नाही आहात आणि तुम्हाला तसं वाटत राहावं ह्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. ही भावना दूर करण्यासाठी स्वतःला हा प्रश्न विचारा की मी समोरच्या व्यक्तीला किंवा घरातील लोकांना आनंद देण्यासाठी किती वेळा स्वतःला दुःखी करते. त्यातच तुम्हाला उत्तर मिळेल की तुम्ही खूप काही करताय, पण समोरची व्यक्ती हे समजण्याला पात्र नाहीये. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा. स्वतःला रोज सांगा, तुम्ही जशा आहात तशाच खूप छान आहात. तुमच्या गरजा सुद्धा महत्त्वाच्या आहेत. ही छोटीशी सवय तुम्हाला दुसऱ्याच्या अपराधीपणाच्या आणि दोषारोपांच्या जाळ्यातून बाहेर काढेल. आपल्यासोबत होतंय ते नॉर्मल आहे की टॉक्सिक हे समजण्यासाठी स्वतःचं मन रोज तपासणं आवश्यक आहे. मला आजचं भांडण संपल्यानंतर काय वाटत राहिलं, ह्या प्रश्नांची उत्तरं जर परत परत भीती, दडपण, कमीपणा अशी येत असतील तर हा साधा वाद नाही, ही नक्कीच टॉक्सिक वागणूक आहे. हे क्लिअर करण्यासाठी अजून काही प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. ते म्हणजे, हा वाद संपल्यानंतर माझ्या मनात शांती आली की मी अजूनही तणावात आहे.